नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. पुढची परिस्थिती मांडलेली आहे ती खूप गंभीर वाटते आणि वास्तव दर्शवणारीच वाटते. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान हे केवळ शेतकऱ्याचे नाही तर संपूर्ण अन्न साखळीचं नुकसान म्हणा की. मेघ सुरू झाला चित्र आहे मे महिन्याचं. आमच्या कोल्हापुरात मे महिन्यामध्ये जेव्हा शेतात उन्हाळी ऊस, भुईमूग, मका आणि सूर्यफूल भरून येऊन काढायसाठी आलं होतं, अचानक झालेल्या अवकाळी पावसानं सगळं उद्ध्वस्त झाले. काही ठिकाणी पुराचं पाणी शेतात घुसून भुईमूग, मका, सूर्यफूल सगळ्या पिकांचं नुकसान झाले. नुकसान फक्त शेतीच नाही तर शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले की. दिवाळीसाठी साठवलेले बियाणे, खते सगळे वाहून गेले. काहीने बँकेचे कर्ज काढून पीक घेतले होतं पण हातात काय शून्यच की. व्हिडिओ घेत असताना शेतकऱ्यांकडून मला ऐकायला मिळालं, अहो आम्हीच देशाला अन्न देतो पण आमच्याच अन्नावर सरकारचं दुर्लक्ष का हो. भुईमुगाच्या शेंगा कशा तरंगाल्यात बघा की पाण्यावर. आदलं बी काढलं तर पूर्ण नासधूसच की. करायचं तर काय शेतकऱ्यांना हो. त्यांची मागणी एवढीच आहे, पंचनामे तातडीने करावेत, नुकसान भरपाई त्वरित मिळावी, शेती विमा योजनामध्ये पारदर्शकता खरोखर असावी, पुढील हंगामासाठी सवलतीत बियाणं आणि खते सुद्धा द्यावी. शेतकरी म्हणजे देशाचा कणा. बळीराजा जगला तरच देश चालेल. शेतकऱ्याचं रक्षण हेच खरं राष्ट्र रक्षण. हे अवकाळी पावसानं झाले कशामुळे झाले वाटतं तुम्हाला? अवकाळी पावसानं हे कधी भुईमुग कधी काढता तर तुम्ही? मेच्या दरम्यानच काढता? शेंगा तयार झाल्यात का? तर आता नुकसान किती झाले बघा की. शेतकऱ्याच्या पदरात सुख आहे दुःख आहे होय, काय सांगा की. खरं एकदमच असं प्रसंग येतात त्याला काय करायचं? भरण्या सगळ्या थांबल्या ना नाही द्यायला पाहिजे त्याशिवाय. ही तुम्हाला काय वाटतं सरकारकडनं का मागणं? एवढं नुकसान झाले काय वाटतं तुम्हाला सरकारला? सरकारनं द्याय नको आम्हाला. काय करूया, हे पुराचं सगळं बुडतेलं आहे. काय करायचं ह्याच्या आमचं पर्यंत नाहीच की. भरते का सांगा? नाही सरकारने द्यावं, बघूया काय करतंय. गसालचं दिलेलंच नाही, अंदा देते का बघूया. वर्षाला बुडतंय ना तिथनं. होय, वर्षाला इथं पाणी येतंय आणि पाऊस पण एवढा दणक्यातच लागला. आठवड्यावर लागला तरी मोठाच लागला पाऊस. लागला मोठा लागला तर येतेच वरनं पाक. तिथं तुम्ही येते पाक तुमचे करायला परवडाय नको. लाईटीचं कसं म्हणता तुम्ही? लाईटीच की परवडाय पाहिजे. किती तास चालू आहे लाईट तुम्हाला? 8 तास. 8 तासात पुरवते सगळं पाणी? पाणी पुरवित नाही. सुरू द्यायला लागते 12 तास त्या. बरोबर, म्हणजे पीक पण चांगलं येईल सगळंच. आणि अशा अवकाळ्या असं वीज पी नाही. बरोबर, ज्या त्यावेळी पाणी मिळालं, भरणी बिरणी ज्या त्यावेळी सगळं. आता भरणी नाही, सगळं आता नुकसानच. मग काय करूया? काय परवडते शेतकऱ्याला? नाहीच की. आणि शेतकरी सुखी तर सगळं सुखी, लक्षात ठेवून घ्या. तुम्ही काय खाणार? आम्ही पीक केलं तर तुम्ही काय करणार? बरोबर आहे. कुठल्या शेतकऱ्यांना पिकवून द्यायच पाहिजे ना. होय, का नोकरदार नुसतं काय? मग शेतकऱ्याला पिकवून द्यायसाठी सरकारने सुद्धा काही पाऊल उचललं पाहिजे की बाबा शेतकऱ्यासाठी आपल्याला काय काय करायला लागते एवढंच फक्त बघायला पाहिजे म्हणा की. सर बघा शेतकऱ्यांना काय पिकते काय नाही, कसं पिकवते ते बघायला नको. काय करूया? आणि शेतकरी जर हे असं नुकसान झालं तर उपाशी राहणार आणि पुढचं त्याला सगळं सांगा. पैसा आहे का पदार्थ सांगा? नाहीच की. माणसं घेतले अंगावर जायचं. माणसं राहणार घेतले अंगावच की. बरोबर आहे. पैसा द्यासाठी बिन पैसे येतील माणसं कोण? नाही ती माणसं आता फुकट हे करायची पाळी. बरोबर सांगा काय पाहिजे. हे बरंच नुकसान झालं की. बघा की सगळं नुकसान. आता भुईमुग जर असला तर भुईमुग शेंगा त्या पूर्ण खराब झालेला आणि कुजलेला दाणं सगळं. मग काय करायचं सांगा? पाणी तुंबले काय करणार? पाऊस सरकारने बघावं, ज्याचे पाणी सहकार्य करावं. करा नको? करायला पाहिजे 100%. कवा केलं? बघून केले कोणाला? हा मोबाईल मधला व्हिडिओ, आता हे व्हिडिओ घेतल्या सुद्धा त्यांची दखल जर घेतली तर काय चांगलंच काम आहे की. लक्षात बरं झालं. मग काय सोळाने द्या तुम्ही.